तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार. आपल्या जीवनामध्ये ज्यांच्याकडून आपल्याला जीवन घडवण्याकरता मार्गदर्शन मिळालं, ज्यांच्यामुळे आपल्यामध्ये चांगले बदल झाले, चांगले सद्गुण अंगी आले, आपल्याला ज्ञानाचे मार्ग उपलब्ध झाले, अशा सगळ्यांना गुरुसमान आपण मानतो आणि त्यांची अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. खरं तर ही गुरुपौर्णिमा आपल्याला ज्ञान देणारे जे सद्गुरू आहेत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो एक प्रातिनिधिक दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग गुरु म्हणजे काय? गुरूंची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता असते का? गुरुतत्व नेमकं काय आहे? गुरूंकडून आपल्याला काय शिकायला मिळतं? गुरूंमुळे आपल्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं परिवर्तन घडतं? गुरूंचे प्रकार किती असतात? गुरूंच्या अंगी कुठले गुण असतात? अशा अनेक विषयांचं चिंतन आपण या निमित्ताने करणार आहोत. सद्गुरू, गुरु, परमगुरू अशा गुरूंच्या अवस्था सांगितल्या जातात. तर गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे आपल्याला ज्ञानाचं दान देणारे गुरुतत्व. इथे व्यक्ती असा उल्लेख आपण करत नाही, ते गुरुतत्व आहे. गुरु ही व्यक्ती नव्हे, हे आपण आधी लक्षात घ्यायला हवं. गुरुतत्व आहे म्हणजे काय आहे? तर त्याचा विस्ताराने भाग आपण नंतर पाहणार आहोत. इथे थोडासा त्याचा उल्लेख करते. गुरु, जसं आपण सुरुवातीची प्रार्थना म्हटली, त्या प्रार्थनेमध्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरु काय आहेत? तर गुरु ब्रह्मा आहे, विष्णू आहेत, महेश आहेत आणि साक्षात परब्रह्मही आहे. ब्रह्मा विष्णू महेश या ज्या तीन देवता आहेत, या सृष्टीची निर्मिती करतात, सृष्टीचं पालनपोषण करतात आणि सृष्टीचा संहार करणाऱ्या या देवता आहेत, हे आपल्याला माहिती आहे. मग गुरूंना ब्रह्मा का म्हटलं आहे? गुरूंना विष्णू का म्हटलं आहे? गुरूंना महेश का म्हटलं आहे? आणि गुरूंना परब्रह्म का म्हटलं आहे? असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा सद्गुरूंचं आगमन होतं तेव्हा आपल्या जे मानसिक विश्व आहे त्या विश्वामध्ये सद्गुरू एक वेगळी सृष्टी निर्माण करतात. मग ही वेगळी सृष्टी काय आहे? तर ज्या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलो आणि ज्या सृष्टीमध्ये आपण वावरतो ते आहे भौतिक जग. त्याला जीवनाचं बाह्य अंग असं म्हटलं जातं. आपल्या जीवनाचे दोन अंग आहेत, एक आहे बहिरंग आणि दुसरं आहे अंतरंग. हे बाह्य अंग किंवा बहिरंग जे आहे त्याच्यामध्ये आपण जन्माला आल्यानंतर निसर्ग नियमानुसार आपलं शरीर वाढतं, मनाची जडणघडण होते, भावभावनांचा विकास होतो आणि आपलं जीवन आकार घ्यायला लागतं. हे जीवन आकार घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपण संपादन करत असतो. हे ज्ञान आपल्याला जीवन कसं जगायचं, काय जगायचं, कुठल्या गोष्टी टाळायच्या, कुठल्या गोष्टी स्वीकारायच्या, कुठल्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं हे शिकवतं. आणि म्हणून हे जे
जीवन जगत असताना बाह्य ज्ञान आपण मिळवतो, भौतिक ज्ञान आपण मिळवतो, त्यालाच अपरात ज्ञान असं म्हटलं जातं. याच्यामुळे आपल्या बाह्य जीवनाचा आपल्याला पाहिजे तितका विकास करता येतो. आता हा विकास आपण का करतो? तर हा विकास करत असताना त्याच्यामागे संपत्ती, प्रतिष्ठा, नावलौकिक, वेगवेगळ्या शास्त्रांचं ज्ञान मिळवणं, आपलं जीवन सुखी करणं, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबातलं, आपल्या समाजाचं जीवन उन्नतीच्या मार्गावर नेणं हा महत्त्वाचा हेतू त्यामागे असतो. हे झालं आपलं बहिर्जीवन. हे बहिर्जीवन आपण जगत असताना किंवा आपलं जीवन सुसह्य, आनंदी, वेगवेगळ्या साधनांनी युक्त करण्याकरता जे ज्ञान आपण मिळवतो ते ज्ञान आहे भौतिक ज्ञान. ते ज्ञान आपण जन्माला आल्यानंतर आपले आईवडील, आपल्या आजूबाजूला असणारी मंडळी, शिक्षक हे आपल्याला देत असतात. हा जीवनाचा बहिर्विकास झाला. यानंतर जीवनाचा आंतरविकास हाही तितकाच महत्त्वाचा असतो. जोपर्यंत माणसाच्या अंतर आणि बाह्य अशा दोनही पातळीवरती विकास होत नाही तोपर्यंत त्याचं जीवन परिपूर्ण होत नाही. मग त्याचं जे आंतरिक जीवन आहे ते कुठे आहे, कसं आहे, त्याचा विकास कसा होतो, तो विकास कसा करावा, तो विकास करण्याकरता आपल्याला कोणाचं मार्गदर्शन होतं, अशाही शंका मनामध्ये उपस्थित होतात. आता आपलं जे आंतरिक जीवन आहे ते जीवन आपल्या मनापासून सुरू होतं. आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त आणि त्याच्या पलीकडे असणारं अत्यंत सूक्ष्म जे तत्व आहे त्याला सच्चिदानंद तत्व म्हणतात, ब्रह्मतत्व म्हणतात, आत्मतत्व म्हणतात. तिथपर्यंत आपण जाणं, त्याला जाणणं आणि त्याकरता जे ज्ञान आपण मिळवतो त्याला म्हणतात पराज्ञान, श्रेष्ठ ज्ञान. तो आत्मा कसा आहे, त्या आत्म्याची जाणीव आपण कशी करून घ्यायची, त्या सच्चिदानंदामध्ये आपण कसं रममाण व्हायचं, त्या आत्म्याचा आणि या सगळ्या सृष्टीचा काय संबंध आहे, हे जसं जसं आपण जाणून घेऊ तसं तसं आपलं आंतरिक विश्व हे विकसित होत जातं, समृद्ध होत जातं. आणि म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा असं जे गुरूंना म्हटलेलं आहे, हे सगळं आंतरविश्व समृद्ध करण्याचं काम, त्या आंतरविश्वाचं पोषण करण्याचं काम आणि या आंतरविश्वाच्या विकासामध्ये जे अडथळे येतात ते दूर करण्याचं काम सद्गुरू करतात. म्हणून त्यांना ब्रह्म, विष्णू आणि महेश असं म्हटलं जातं. ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती करतात, तसं सद्गुरू ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येतात, आपण अत्यंत आदराने त्यांचं शिष्यत्व पत्करतो, त्यावेळेला ते आपल्या अंतर्यामी एक नवीन अशी सृष्टी निर्माण करतात. ही सृष्टी कशी आहे, तर ही सृष्टी अत्यंत व्यापक स्वरूपाची आहे. किती व्यापक आहे तर ती सांगता येत नाही, तिचा थांग लवकर लागत नाही. ज्यावेळेला सद्गुरू आपलं बोट धरून आपल्याला या सृष्टीमध्ये आणतात त्यावेळेला ती सृष्टी पाहून आपण थक्क व्हायला लागतो की आपलं आंतरिक विश्व हे किती व्यापक आहे, किती सखोल आहे, किती विस्तारलेलं आहे, किती अद्भुत आहे, हे आपल्याला कळायला लागतं. त्याचबरोबर ही ज्या वेळेला आपली आंतरिक विश्वाची वाटचाल चालू होते
गुरूंच्या साहाय्याने, मार्गदर्शनाने त्यावेळेला आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये नाना विकल्प निर्माण होतात, भ्रम निर्माण होतात, संभ्रम हे असतातच. त्याच्यातून ते आपल्याला बाहेर काढतात आणि ती सृष्टी सुरक्षित करतात, तिचं पोषण करतात. बघा, आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत. या आध्यात्मिक संप्रदायांमध्ये गुरु ही संकल्पना प्रत्येक ठिकाणी मान्यच केलेली आहे. गुरु आणि शिष्य म्हणजे जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून ते आज कलियुगापर्यंत गुरु आणि शिष्य या परंपरेनेच सर्व प्रकारचं ज्ञानाच्या परंपरा या आजपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. आणि प्रत्येक कालामध्ये गुरु हेच आपल्या शिष्याचं मार्गदर्शन करतात, त्याला आपल्या अंतर्विश्वामध्ये घेऊन जातात. त्या अंतर्विश्वामध्ये त्याचे जे काही विकल्प असतील ते दूर करतात, त्याचं पालनपोषण करतात आणि त्याच्या साधनेमध्ये जे काही अडथळे येतात त्या अडथळ्यांवरती मात कशी करायची हेही ते आपल्याला शिकवतात. एवढंच नाही तर मनामध्ये जे विषय असतात, विकार असतात, ते आपल्याच्यानी लवकर दूर होत नाही. अहंकार हा तर जातच नाही. उलट शिष्य ज्या वेळेला एखादी साधना करायला लागतो त्यावेळेला साधनेचा अहंकार त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मी एक मोठा साधक आहे, मला आता ही अवस्था प्राप्त झाली आहे असा अहंकार फुलतो. आणि हे सगळे दोष जे आहेत हे केवळ आणि केवळ गुरूंच्या कृपेने नाहीसे होतात. म्हणून गुरूंना महेश असं म्हटलेलं आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु काय आहेत तर साक्षात परब्रह्म आहे. या ज्या तीन देवता म्हणजे या ज्या तीन शक्ती आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश, या जिथून निर्माण झाल्या ते जे मूल स्थान आहे ते परब्रह्म आहे. या तीनही शक्तींना आपलं कार्य करण्याकरता परब्रह्म या तत्वाकडून शक्ती मिळत असते, कार्य करण्याची प्रेरणा मिळत असते आणि म्हणून परब्रह्म हे मूळ स्थान आहे. मग गुरु काय आहेत तर गुरु हे परब्रह्म आहे असं म्हटलं जातं. मग परब्रह्म म्हणजे काय तर ते समजण्याकरता आधी आपण आत्मतत्व काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे त्या शरीरामध्ये कोश आहेत, स्तर आहेत. स्थूल जे आपलं शरीर आपल्याला दिसतं, इंद्रियांनी युक्त असणारं, पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांनी युक्त असणारं विविध प्रकारचं कार्य करणारं आपलं जे शरीर आहे त्या शरीराच्या आत प्राणमय कोश आहे. वरचं आहे स्थूल शरीर, त्याला अन्नमय कोश असं म्हटलं जातं, जो अन्नातून तयार होतो. दुसरा कोश आहे प्राणमय कोश. ह्या संपूर्ण शरीराचं चलनवलन पंच वायूंमधून होत असतं. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण असं 10 प्राणांनी या संपूर्ण शरीराचं संचलन होत असतं. व शरीरामध्ये जे आपण अन्न खातो, पाणी पितो, त्याचं विघटन करणं, त्याच्यातून ऊर्जा निर्माण करणं, शक्ती निर्माण करणं, रस निर्माण करणं, रक्त निर्माण करणं, धातूंची निर्मिती करणं, संपूर्ण शरीरामध्ये ते पोहोचवणं, शरीरामध्ये नको असलेला सगळा मल जो आहे तो बाहेर टाकणं, अशुद्ध रक्त, त्याच्यामध्ये असणारे कार्बन डायऑक्साईड सारखे विषारी वायू बाहेर टाकणं, हे सुद्धा प्राणवायू काम करत असतो सूक्ष्म पातळीवर. याच्यातला एकही प्राण आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. प्राण अपान व्यान उदान समान हे जे पंचप्राण आहेत किंवा नाग कुर्म कृकल देवदत्त आणि धनंजय हे जे उपप्राण आहेत हे देखील आपल्याला दिसत नाहीत डोळ्यांना, सूक्ष्म असतात. या प्राणमय कोशाच्या आत मनोमय कोश आहे.
हा प्राणमय कोशापेक्षाही सूक्ष्म आहे. आणि या मनोमय कोशाने म्हणजेच मनाने आपलं संपूर्ण शरीर व्यापलेलं असतं. ज्या काही क्रिया आपल्या इंद्रियांकडनं होतात त्यांना प्रेरणा हे मन देत असतं. आणि मनाचं वर्णन तर काय करणार. मन हे अफाट शक्तिशाली आहे, जे शरीराच्या आत राहतं आणि संपूर्ण या विश्वामध्ये विहरत असतं. आपण एका ठिकाणी बसलेलो असतो, पण आपलं मन कुठल्या कुठे जाऊन पोहोचतं. त्याला कुठेही मर्यादा नाही. अफाट सामर्थ्य आपल्या मनामध्ये आहे. या मनाच्या आत विज्ञानमय कोश आहे, बुद्धीचा कोश. हा आणखीन सूक्ष्म आहे. मनापेक्षाही बुद्धी सूक्ष्म आहे. ही बुद्धी विचार करते, बुद्धी निर्णय करते. आणि या बुद्धीच्याही पलीकडे एक आनंदमय कोश आहे. या आनंदमय कोशाचा जो मध्यबिंदू आहे, ज्याच्यातून या कोशामध्ये सगळीकडे आनंद पसरलेला असतो, आनंद प्रस्फुटित झालेला असतो, ते जे बीज आहे ते म्हणजे आपला आत्मा. हा जो आत्मा आहे हा आपल्या शरीरामध्ये कायम वास करत असतो. आणि या आत्म्याला जाणण्यासाठी, त्याच्यापर्यंत जाण्यासाठी, ती वाटचाल करण्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता लागते. मग गुरूंची आवश्यकता का लागते? कारण गुरूंनी त्या आत्म्याची जाणीव करून घेतलेली असते, त्याची ओळख करून घेतलेली असते, त्याच्याशी संवाद साधलेला असतो, त्याला सगुण साकार रूपामध्ये पाहिलेलं असतं आणि निर्गुण निराकार रूपामध्ये अनुभवलेलं असतं. मग ते ज्ञानमार्गाने असू द्यात, योगमार्गाने असू द्यात, भक्तिमार्गाने असू द्यात किंवा कर्म मार्गाने असू द्यात, हठयोगाने असू द्यात, जपयोगाने असू द्यात, लययोगाने असू द्यात, पातंजल योग जो आहे त्याच्याने असू द्यात किंवा सांख्य योगाने असू द्यात. हे जे अनेक मार्ग आपल्याकडे आहे त्या आत्म्याला जाणण्याचे, त्यातला कुठला तरी एक मार्ग गुरूंनी अनुसरलेला असतो. अटळ अशी साधना अनेक वर्ष त्यांनी केलेली असते. आणि ती साधना ज्यावेळेला सिद्ध होते तेव्हा त्यांना त्या आत्म्याचं दर्शन होतं, त्याचं स्वरूप त्यांच्या लक्षात येतं. आणि नुसतं लक्षात येतं असं नाही, तर ज्या वेळेला त्या आत्म्याचं दर्शन होतं त्यावेळेला ती व्यक्ती म्हणून राहत नाही, तर ती आत्मस्वरूपी लीन होते. स्वतःच्या ठिकाणी ते आत्मदर्शन त्यांना होतं, आत्मस्वरूप ते होतात. आणि तेच आत्मस्वरूप नंतर या बाह्यसृष्टीमध्ये चराचरामध्ये अनुभवायला येतं. त्यावेळेला आत्मस्वरूपाच्या पलीकडची जी पुढची अवस्था आहे ती आहे ब्रह्मस्वरूप. त्यावेळेला ती व्यक्ती जिला आपण गुरु म्हणतो ते ब्रह्मस्वरूप होऊन जातात. अहम ब्रह्मास्मीची अनुभूती त्यांना येते की मी कुणी सामान्य माणूस नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही, मी कुठल्या जातीचा नाही, धर्माचा नाही, तर मी प्रत्यक्ष ब्रह्म आहे. ही अनुभूती सद्गुरूंनी घेतलेली असते. आणि म्हणून अशा अनुभवसंपन्न सद्गुरूंची आवश्यकता आपल्याला आपला अंतरप्रवास करण्याकरता आवश्यक असतो. जोपर्यंत आपला अंतरप्रवास होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला परिपूर्णता येत नाही, आपलं जीवन कृतार्थ होत नाही. हीच संकल्पना प्राचीन कालापासून आपल्या सगळ्या ग्रंथांमध्ये आलेली आहे. आपलं जे वैदिक साहित्य आहे, वैदिक साहित्याच्या ज्या परंपरा आहेत, सगळे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये हीच एक गोष्ट सगळ्यांनी सांगितलेली आहे की मानवाचं जीवन तेव्हाच धन्य होतं जेव्हा तो त्या आत्मस्वरूपाशी तल्लीन होतो, त्या आत्मस्वरूपाचा तो अनुभव घेतो, त्या आत्मस्वरूपाला आपलंसं करतो. आणि ते आत्मस्वरूप आपल्याला सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे मिळतं. म्हणून सद्गुरू हे परब्रह्म आहेत असं म्हटलं जातं. सद्गुरू
साक्षात परब्रह्माची मूर्ती आहे. ते जर आत्मस्वरूपी लीन असतील, ब्रह्मस्वरूपी तल्लीन होत असतील, तर त्यांना या जगाशी काय देणं घेणं असतं असाही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. खरं तर त्यांना या जगाशी काहीही देणं घेणं नसतं, कारण त्यांच्या मनातले सगळे विषय विकार मावळलेले असतात. त्यांना कुठल्याही उपभोगाची इच्छा राहिलेली नसते. मग ते कशासाठी सगळा व्यवहार करतात? सद्गुरू अवस्थेला जी लोक आहेत, त्या स्थानावर विराजमान झालेली जी श्रद्धेय व्यक्ती असतात, सर्व प्रकारचे व्यवहार करताना आपल्याला दिसतात. ते स्वतः करता व्यवहार करत नाही. त्यांच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना सन्मार्गाला लावण्याकरता, त्यांच्यावरती उत्तम संस्कार करण्याकरता, त्यांना या आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता प्रवृत्त करण्याकरता, जे आत्मस्वरूपाच्या मार्गाने वाटचाल करतायत त्यांना मार्गदर्शन करण्याकरता म्हणून हे सद्गुरू या संसारामध्ये राहतात आणि सर्वसामान्य जीवन जगताना आपल्याला दिसतात. आता ही गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की आपलं जीवन जे आहे ते दोन पातळीवर आपण जगतो, अंतरपातळी आणि बाह्य पातळी. या दोनही पातळीवरती आपल्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ज्या वेळेला आपण बाह्य जीवन समृद्ध करत जातो तसं तसं आपल्याला मनामध्ये विषय आणि विकार यांची वृद्धी सातत्याने होते. मग बाह्य विषय आणि विकार भोगायचे नाहीत का? ते वाईट आहेत का? वाईट आहे असं म्हणता येणार नाही, कारण जीवनाला ते आवश्यक असतात. त्या त्या वयामध्ये ते भोग उपभोगणं हे आवश्यक आहे. पण सारखं त्याच्या मागे लागणं, त्याचा अतिरेक करणं हे मात्र चुकीचं आहे. आज आपण पाहतो, आज भौतिक उपभोगाची साधनं खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहेत आणि प्रत्येक जण त्या उपभोगाच्या साधनांच्या मागे धावतो आहे. एक वस्तू घेऊन त्याचं समाधान होत नाही, आणखीन हवंय, आणखीन हवंय, आणखीन हवंय. आणि म्हणून जसं जसं भौतिक वस्तूंचा उपभोग माणूस घ्यायला लागतो तसं तसं त्याच्यामधले विषय आणि विकार हे अतिरेकाकडे जातात आणि ज्या ठिकाणी अतिरेक होतो त्या ठिकाणी नाश व्हायला लागतो. मग कशाचा नाश होतो? तर या अतिरेकी भोगामुळे शरीराचं स्वास्थ्य बिघडतं, मनाचं स्वास्थ्य बिघडतं. आपल्या मनामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार अशा दुर्गुणांचा अफाट विस्तार होतो. बघा तुम्ही, ज्या वेळेला आपण जास्तीत जास्त पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला उपभोगाची वृत्ती देखील वाढते. नुसती उपभोगाची वृत्ती वाढते का? नाही, इतरांविषयी द्वेषाची भावना वाढते की मी जो काही उपभोग घेतो आहे तसा उपभोग इतरांना मिळू नये, किंवा कोणी आपल्या मार्गामध्ये येत असेल तर त्याला कसं बाजूला करायचं हेही माणूस त्यावेळेला क्रोधाच्या भरात म्हणा, अहंकाराच्या भरामध्ये त्या पद्धतीने वागत जातो. हे सगळं जीवन आपण जगतो आणि या विकारांची, विषयांची व्याप्ती जशी जशी वाढेल तसं तसं मनाचं समाधान, मनाची शांतता हे आपण हरवून बसतो. कितीही पैसे खर्च केले, कितीही मोठं पद मिळालं तरी मन समाधानी होत नाही, मन शांत होत नाही. मनाला कुठेतरी काहीतरी उणीव असल्याची जाणीव कायम बोचत राहते. कारण हे जग जे आहे ना
याच्यामध्ये सातत्याने परिवर्तन होत असतं. आज आपल्याकडे पैसा आहे तर उद्या दुसऱ्याकडे तो पैसा निघून जातो आणि जिथे तो तयार होतो तिथे त्याचा नाश होतोच होतो. हे परिवर्तनशील जग आहे आणि म्हणून हे माणूस स्वीकारत नाही. त्यानंतर माणसाला एक विशिष्ट वयानंतर शारीरिक व्याधी लागतात. मृत्यूची भीती माणसाला वाटायला लागते. जी काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती, मानसन्मान आणि जे काही त्यांनी मिळवलेलं असतं भौतिक दृष्टीने, ते सगळं नाहीसं तर होणार नाही ना, नष्ट तर होणार नाही ना, कोणी लुबाडून तर नेणार नाही ना, याची ही भीती त्याला वाटत असते. आणि त्यामुळे अशा या जीवनामध्ये माणूस कायम अस्वस्थ असतो. आधी त्याला सगळ्या भौतिक गोष्टी मिळवायच्या म्हणून अस्वस्थता असते. ते मिळवत असताना इतरांपेक्षा आपल्याकडे जास्तीत जास्त या गोष्टी असाव्यात म्हणून अस्वस्थता असते. त्या गोष्टी आल्या तर त्या टिकवायच्या कशा, त्या कुठे जाणार तर नाही ना म्हणून अस्वस्थता येते. आणि सगळ्यात शेवटी मृत्यू हे अटळ सत्य आहे, त्याची निशाणी दिसायला लागली की माणूस अस्वस्थ व्हायला लागतो. का? कारण केवळ आणि केवळ तो भौतिक जीवनामध्ये रमतो म्हणून. आज बहुतांश लोक केवळ बाह्य जीवन जगतात, भौतिक जीवन जगतात, आंतरिक जीवन जगत नाही. आपल्या मनाचा विकास करणं, आपल्या बुद्धीचा विकास करणं, आपल्या चित्तामध्ये काही विशिष्ट गोष्टींचं चिंतन करणं हे त्यांच्या लेखी नसतंच, किंवा हे विश्वच नाही, त्याच्यावर त्यांचा विश्वासही नसतो. स्थूल भौतिक जग जे आपल्याला दिसतं, अनुभवायला येतं, भौतिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, वेगवेगळे आकार पाहतो, पशु पक्षी प्राणी वनस्पती, त्यांचे रंग रूप सगळं आपण पाहतो, स्वतः त्याचा आस्वाद घेतो, त्यामुळे ते सत्य आहे असं मानतो. पण जे आंतरिक जीवन आहे ते डोळ्यांना दिसत नाही, स्थूल डोळ्यांना दिसत नाही, स्थूल कानांना त्याचे शब्द, त्याचा ध्वनी ऐकायला येत नाही, स्थूल कुठल्याही इंद्रियांना त्याचा अनुभव येत नाही आणि म्हणून ते अस्तित्वातच नाही असंही लोक म्हणतात. आणि जर आंतरिक विश्वच अस्तित्वात नाही, आत्माच अस्तित्वात नाही, तर ते जाणण्यासाठी गुरूंची आवश्यकता काय आहे असा नकारात्मक विचार करणारीही लोक आपल्याकडे भरपूर आहेत. आणखीन एक विचारांचा प्रवाह याच्यामध्ये आपल्याला सापडतो, तो म्हणजे मला गुरूंची आवश्यकता नाही, माझं मी आंतरिक विकास करेन, आंतरिक माझं जे विश्व आहे ते समृद्ध करेन आणि जे आत्मतत्व आहे, सच्चिदानंद तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे, त्याला माझा मी जाणून घेईल, मला गुरूंची आवश्यकता नाही, असं बोलणारे देखील लोक आपल्याला दिसतात. मग खरंच आपल्याला गुरूंची आवश्यकता असते का? आणि असेल तर ती का असते? आपलं जर मानवी जीवन जे आपल्याला मोठ्या प्रयासाने मिळालं आहे आणि परत मिळेल की नाही याची शाश्वती नाही, आत्ता जे आपल्याला मानवी जीवन मिळालेलं आहे ते परिपूर्ण करण्याकरता बाह्य विश्वाबरोबरच आंतरिक विश्वाचा विकास करून या संपूर्ण शरीराचा, देहाचा व्यापार जो चालवतो ते जे आत्मतत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, त्याला आपण जाणून घ्यायला हवं. बघा, आपल्याकडे जेवढे ऋषीमुनी झाले, संत महात्मे झाले, आचार्य झाले, या सगळ्यांनी ही गोष्ट सांगितली आहे. मग ते काय खोटं सांगतील का? निश्चितच नाही. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे, वारंवार घेतला आहे आणि अनुभवाने सिद्ध केलेलं ज्ञान त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये नंतर येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवून, या ग्रंथांना प्रमाण मानून आपण
आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येण्याकरता, सद्गुरूंची जीवनामध्ये काय म्हणता येईल, अनुभूती आपल्याला येण्याकरता आपली एक विशिष्ट प्रकारची मानसिकता देखील तयार करायला हवी. गुरु असे सहजच येत नाहीत. त्याच्याकरता आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही विशिष्ट गोष्टी जोडाव्या लागतात. नाही तर असे सद्गुरू महापुरुष जीवनात येतातही आणि निघूनही जातात. आपल्याला त्यांचा पत्ता लागत नाही. मग आपलं जीवन सर्वांगाने परिपूर्ण करण्याकरता, आपलं आत्मिक विश्व संपन्न करण्याकरता, आत्मानुभूती घेण्याकरता, आत्मज्ञान प्राप्त करण्याकरता आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि ज्या वेळेला या गोष्टी होतात त्यावेळेला आत्मिक समाधान, आत्मिक शांतता आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्मिक आनंद आपल्याला सद्गुरूंच्यामुळे प्राप्त होतो. म्हणून सद्गुरू यांची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये नक्कीच असते. ती आवश्यकच आहे. त्यांच्याशिवाय आपलं जीवन समृद्ध होऊ शकत नाही. म्हणून आज आपण सद्गुरूंची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये खरंच आहे का हा विषय बघितला. यानंतर हे गुरुतत्व नेमकं काय असतं, गुरूंचे प्रकार काय असतात, गुरु आपल्याला मार्गदर्शन कशा पद्धतीने करतात, गुरुजी दीक्षा देतात, मंत्रदीक्षा, त्याच्या मागचं प्रयोजन नेमकं काय असतं आणि त्या मंत्रदीक्षेमधून आपल्यामध्ये कशा प्रकारचे बदल होत जातात, आपलं व्यक्तिमत्व कसं कसं बदलत जातं, विकसित होत जातं, आपली दृष्टी आणि आपलं ज्ञान सूक्ष्मतम सूक्ष्मतर कसं होत जातं याचा विचार आपण पुढच्या काही भागांमध्ये करणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूया. ओम श्री गुरुदेवाय नमः.